दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या वक्तृत्वाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सकल जनावरना प्रसन्नतेने चला गाऊया परमात्म्याचे जय गुणगान. मंगल दिन हा आज प्रभूचा सकल जनावरना प्रसन्नतेने चला गाऊया परमात्म्याचे जय गुणगान. चला वर्णूया महिमा प्रभूचा, गाऊनिया स्तुती गान. चला वर्णूया महिमा प्रभूचा, गाऊनिया स्तुती गान. गौरव करूया सारे मिळूनी, नाम तयाचे धन्य महान. मंगल दिन हा आज प्रभूचा सकल जनावरना प्रसन्नतेने चला गाऊया परमात्म्याचे जय गुणगान. परमात्म्याचे जय गुणगान. परमात्म्याचे जय गुणगान. आज 10 ऑगस्ट 2021 भारतीय ख्रिस्त सभा डे ऑफ मॉर्निंग, दुःख व्यक्त करण्याचा दिवस, शोक दिवस पाळत आहे. कारण 10 ऑगस्ट 1971 भारतामध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट हा कायदा लागू करण्यात आला आणि दरवर्षी करोडोने आणि अब्जाने गर्भपात केले जात आहेत. ह्याविरुद्ध सायलेंट प्रोटेस्ट म्हणजेच विरोध दर्शविण्यासाठी हा दिवस भारतामध्ये संपूर्ण ख्रिस्त सभा डे ऑफ मॉर्निंग, शोक व्यक्त करण्याचा दिवस पाळत आहे. आज भारतातील प्रत्येक चर्चमध्ये जो मिसा अर्पण केला जाईल तो जे अनबॉर्न चाइल्ड म्हणजेच ज्यांचा गर्भपात करण्यात आला त्या मुलांसाठी आणि गर्भपाताच्या
पापापासून आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून अर्पण केला जात आहे. या विशेष हेतूसाठी या पवित्र मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत लॉरेन्स रक्तसाक्षी ह्याचा सण साजरा करीत आहे. संत लॉरेन्स ह्यांनी श्रद्धेसाठी आपल्या जीवनाची आहुती दिली आणि त्यांचं जीवन हा आपल्यासाठी श्रद्धेचा प्रकाश आहे. आजच्या दिवशी आपण शोक दिवस साजरा करीत आहोत, कारण जे श्रद्धेमध्ये आहेत त्यांनी तरी गर्भपातासारखं कृत्य करू नये. आणि अशा प्रकारची कृत्य आपल्या हातून घडले असतील किंवा आपण त्यासाठी कुणाला प्रोत्साहन दिलं असेल तर त्याबद्दल आणि आपल्या हातून घडलेल्या इतरही पापांबद्दल अंतःकरणापासून पश्चाताप करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगयने मी फार पाप केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून तुम्हारी पवित्र मर्या, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. परमेशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा उगावा मुखे नित्य. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान उतरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनगणंदना परेश पोकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. वैसल्या पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी.
परमपित्याच्या वैसे ऐश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभूवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, निस्सीम प्रेमाने तुझी सेवा करण्यासाठी तू संत लॉरेन्सला निमंत्रित केलेस व त्याच्या त्यागी जीवनाला रक्तसाक्षित्वाचा वैभवपूर्ण कळस चढविलास. त्याचे अनुकरण करण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. पौलचे करंथीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सडळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणेच द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा त्याच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांस दानधर्म करत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते. असे शास्त्रात लिहिले आहे, जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवेल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करेल. तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अडळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. त्याने सरळ हाताने गरिबांस दानधर्म केला आहे. त्याचे नीतिमत्व सळवकार राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. प्रतिसाद. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया 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 हालेलुया.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझी एक बाजू भाजून झालेली आहे, आता मला दुसऱ्या बाजूने फिरवा. छळ सहन होत असताना किंवा छळ होत असताना आणि तोही विस्तवावरती झोपून शरीर भाजेपर्यंत, शरीराचं दहन होईपर्यंत जी शिक्षा भोगावी लागली, आणि शिक्षा भोगत असताना देखील चेहऱ्यावरती प्रसन्नता, समाधान ज्यांनी व्यक्त केलं, आणि श्रद्धेसाठी, गरिबांसाठी आणि येशू ख्रिस्तासाठी ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा रक्तसाक्षी संत लॉरेन्सचा आपण आज सण साजरा करीत आहोत. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, 258 साली 10 ऑगस्ट 258 साली रोम ह्या ठिकाणी त्या काळच्या रोमच्या सम्राटाने, सम्राट वलेरियन ह्यांनी संत लॉरेन्स, ज्यांना पोप, तेही रक्तसाक्षीत झाले, पोप सिक्स्टस दुसरे ह्यांनी उपधर्मगुरू पदाची दीक्षा दिलेली होती, आणि 257 साली पोप सिक्स्टस दुसरे ह्यांना रक्तसाक्षी व्हावं लागलं, आणि त्यानंतर एका वर्षानेच संत लॉरेन्सला देखील हे रक्तसाक्षीत्व अनुभवावं लागलं किंवा त्यांनी ते स्वीकारलं. तर त्यावेळच्या छळाचं कारण काय होतं, तर त्यावेळचे सम्राट वलेरियन ह्यांना चर्चची मालमत्ता, संपूर्ण चर्च त्यांना हवं होतं, त्यांना ते बळकावायचं होतं. बळकावणे, हिसकावून घेणं, हे हिसकावून घ्यायचं होतं. आणि अशा वेळेला संत लॉरेन्सने चर्चच्या मालमत्तेऐवजी चर्चची खरी मालमत्ता का की ह्या त्या सम्राटाला दाखवून देताना ते सम्राटासमोर उभे राहिले, आणि त्यांनी आपल्यासोबत अनाथ, दीनदुबळे, पंगू, आंधळे, दलित, जे गरीब जे होते, ह्या सगळ्यांना त्या सम्राटासमोर आणून सांगितलं की चर्चची खरी मालमत्ता ही गरीब आहेत, आणि या गरिबांना तू स्वीकार. हे गरीब जे आहेत ते चर्च आहे, ती चर्चची खरी संपत्ती आहे, आणि चर्च ख्रिस्ताने ह्यांच्यासाठी उभारलेला आहे, आणि चर्च ह्या लोकांची सेवा करत आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, चर्चची खरी मालमत्ता ही लोक आहेत. चर्चची खरी मालमत्ता
ही आपली मुलं बाळं आपल्या उदरातील असो की जन्मलेली असो, खरी मालमत्ता ही मुलं आहेत, चर्चची लोकं आहेत. आणि या लोकांना वाचविण्यासाठी चर्चने नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. चर्च त्याच्यासाठी नेहमीच पुढाकार घेत आहे. आज फादरांनी सांगितलं की 1971 साली भारतामध्ये जो कायदा पास करण्यात आला, द मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी ॲक्ट, या ॲक्टमुळे अनेक लाखोच्या संख्येने गर्भपात होऊ लागले. आणि चर्चची शिकवण ही गर्भपाताविरुद्ध आहे. बाळाचा श्वास आईच्या उदरात चालू असतो व ज्याला श्वासाची भेट देवाने दिली आहे त्याचा श्वास कुठेही व कोणालाही रोखण्याचा अधिकार नाही आहे. आणि ही शिकवण चर्चने बायबलच्या माध्यमातून पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर ठेवलेली आहे. कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च म्हणजे चर्चद्वारे जे धर्म शिक्षण दिले जाते त्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, ह्युमन लाईफ मस्ट बी रिस्पेक्टेड अँड प्रोटेक्टेड ॲब्सोल्युटली फ्रॉम द मोमेंट ऑफ कन्सेप्शन. ज्या वेळेला बाळाची चाहूल आईच्या उदरात होते किंवा लागली जाते त्या वेळेपासूनच त्याला प्रोटेक्शन आणि त्या अब्रकाचा आदर आपण केला पाहिजे. फ्रॉम द फर्स्ट मोमेंट ऑफ हिज एक्झिस्टन्स अ ह्युमन बीइंग मस्ट बी रेकग्नाइज्ड ॲज हॅविंग द राईट्स ऑफ अ पर्सन. म्हणजे बाळ बाहेर आल्यानंतरच नाही तर ते आईच्या उदरापासूनच त्याला माणसाचे, तुमचे आणि माझे जे अधिकार आहेत ते अधिकार त्या अब्रकाला मिळाले पाहिजेत. ते त्याचे अधिकार आहेत. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, ही चर्चची शिकवण आपल्याला बायबलमधून मिळालेली आहे किंवा बायबल आपल्याला किंवा चर्च बायबलच्या आधारे आपल्याला ही शिकवण देताना आठवण करून देतो आहे की बायबलमध्ये आहे, बिफोर आय फॉर्म्ड यू इन द वूम आय न्यू यू. म्हणजे तू आईच्या उदरात जन्माला अगोदर मी तुला ओळखायचो. अँड बिफोर यू वर बॉर्न आय कॉन्सक्रेटेड यू. प्रत्येक ख्रिस्ती मुलाला देवाने अभिषिक्त केलेला आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, 10 आज्ञामध्ये आज्ञा आहे की दाय शाल नॉट किल, आपण कोणाचाही प्राण घेऊ नये. आणि बालहत्या आणि गर्भपात ही घृणास्पद कृत्य सांगितलेली आहेत. चर्च जाहीरपणे बालहत्या आणि गर्भपाताचा निषेध करतोय. आणि ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात असली पाहिजे की बाळ हे आपल्याला परमेश्वराने भेट दिलेली आहे. कारण कोणतंही असो, परंतु कुणाला कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही आहे. आणि ही शिकवण आपल्याला पोप साहेबांनी एन्सिक्लिकलमधून देखील दिलेली आहे. ह्युमानी विते ही पोप पायस 6, सेंट पोप पायस 16 ह्यांनी आपल्याला ह्युमानी वितेमध्ये ही शिकवण दिलेली आहे. आणि आपले आताचे दिवंगत संत पोप जॉन पॉल II ह्यांनी 25 मार्च 1995 साली इव्हेंजलियम विते म्हणजेच गॉस्पल ऑफ लाईफ, जीवनाचं शुभवर्तमान, ही त्यांनी एन्सिक्लिकल लिहिलं. आणि त्याच्यामध्ये देखील गर्भपाताविषयी त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, जे देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये देवाचा श्वास आहे, तो श्वास कुणाला रोखता येत नाही. आणि कोणी तो रोखला तर ते महापाप आहे, ही माणसाने जाणून घेतलं पाहिजे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या वाचनामध्ये अनेक कविता येतात
आणि कविता केवळ कानांना बऱ्या वाटाव्यात म्हणून आपण वाचू नये, तर त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. कविराज कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता कदाचित तुम्हाला आठवत असेल. कुसुमाग्रजांनी अप्रतिम कविता लिहिलेली आहे आणि ते देखील प्रो लाईफसाठी होते. कुसुमाग्रज म्हणतायत की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. साऱ्याच कळ्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक अभ्रकाला, प्रत्येक लहान मुलाला, मग ते उदरात असो किंवा उदराबाहेर, जन्म असो माळावरती, आपण श्रीमंत असो किंवा गरीब असो, माळावरती म्हणजे गरीब, अथवा शाही उद्यानात, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा. प्रत्येक कळीत जगत असतो निर्धार फुल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे हो. आणि हा अधिकार आईने आणि वडिलांनी तरी हिरावून घेऊ नये. हे पाप माथ्यावर एकदा लागलं की शेवटच्या श्वासापर्यंत त्याची आठवण आपल्याला होते. कारण आईला सगळ्यात जास्त, आई वडिलांना सगळ्यात जास्त आठवण कोणाची होते, तर मुलांची आठवण होते. आणि अशा वेळेला अशा प्रकारचं कृत्य आपल्या हातून घडलेलं असेल किंवा घडण्याचा आपण विचार करत असू, तर लक्षात घ्या परमेश्वर आपल्याला क्षमा करील, कारण आपण परमेश्वर क्षमाशील आहे. पण तो आपण स्वतःला क्षमा करू का? आणि अशा प्रकारचं कृत्य करावं म्हणून कुणीही कुणाला प्रवृत्त करू नये. घरातील कोणत्याही माणसाने प्रवृत्त करू नये की गर्भपात कर. हा गर्भपात हा शब्द ख्रिस्ती कुटुंबाला शोभत नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी चर्च दुःख व्यक्त करते, शोक व्यक्त करते. जी मुलं देवाने त्यांना जगण्याचा अधिकार दिलेला होता, तो अधिकार काढून घेतला जात आहे. संत लॉरेन्सचं मी पहिलं सांगितलं की त्याला विस्तवावरती भाजण्यात आलं. हे ऐकायला खूप क्लेशदायक वाटते की एखाद्या व्यक्तीला श्रद्धेसाठी विस्तवावरती झोपवायचं आणि मरेपर्यंत भाजायचं. हे ऐकायला जसं कठीण वाटते तसा विचार करा. एखाद्या उदरामध्ये कात्रीने किंवा तीक्ष्ण हत्याराने एका बाळाचे तुकडे तुकडे होत आहेत, हे ऐकायला बरं वाटते. एखाद्या इंजेक्शनने किंवा गोळीने त्याला त्या ठिकाणी जाळलं जातंय, हे ऐकायला बरं वाटते. मेडिकल सायन्स कितीही मोठा असला तरी ख्रिस्ती माणसांनी श्रद्धेसाठी आपली ख्रिस्ती तत्वे सोडू नयेत. आमेन. हे प्रभु दान स्वीकारून घे. हे प्रभु दान स्वीकारून घे. पापी मी पामर प्रभु पावन होण्या अर्पित रे. पापी मी पामर प्रभु पावन होण्या अर्पित रे. हे प्रभु दान स्वीकारून घे. हे प्रभु दान स्वीकारून घे. दान स्वीकारून घे. दान स्वीकारून घे.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, संत लॉरेन्स ह्याच्या सन्मानाच्या पवित्र दिवशी आम्ही तुला ह्या भेटी अर्पण करीत आहोत. त्यांचा तू स्वीकार कर व त्यांना आमच्या तारणाचे साधन बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझा सेवक रक्तसाक्षी संत लॉरेन्स याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्याने आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बळ जनांची निवड केलीस व तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून सर्व संत व सर्व दूत ह्यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमीन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर आपण सुद्धा. एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू,
तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. दिल का दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु. दिल का दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत लॉरेनच्या सणाच्या पवित्र दिवशी तुझ्याकडून कृपेचे वरदान आम्हाला मिळाले आहे. ख्रिस्त समर्पणाद्वारे तुझी उपासना करीत असताना तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढत आहे ह्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र आत्म्याचा नवेना. ही सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितावर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉसच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितावर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले आणि ख्रिस्त सभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा साकारली, आकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नवीनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमीन. क्षणभर शांत राहून आपल्या मनातील हेतूसाठी प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यांना बाळाची देणगी लाभावी. ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्यांच्या उदरातील बाळाची वाढ चांगली व्हावी, त्यांचं बाळंतपण सुखरूप व्हावं. वधूवर कामधंदा नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी प्रार्थना करूया. ख्रिस्त सभा जीवन संवर्धन दृष्टिकोन, प्रो लाईफ अप्रोच आपल्याला शिकवत आहे. त्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावे म्हणून प्रार्थना करूया. नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या
पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावीत. तसेच सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावी. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हास प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. हे परमेश्वरम, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांचे हृदय प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे पवित्र आत्म्या, आमचे नूतनीकरण कर. विशेष सूचना. आज भारतीय ख्रिस्त सभा डे ऑफ मॉर्निंग, शोक करण्याचा दिवस पाळत आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावे आणि त्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये रोजरीच्या प्रार्थनेच्या वेळी आपण या निष्पाप बालकांसाठी विशेष प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला क्षमादान प्राप्त व्हावं म्हणून याचना करायची आहे. तसेच भारतीय ख्रिस्त सभा आपल्याला आणखीन एक कृती करण्यासाठी सांगत आहे आणि ती म्हणजे डिजिटल आर ऑफ ब्लॅकआउट. म्हणजेच आपले जे मोबाईल्स आहेत ते आज दिवसभरामध्ये 1 तासासाठी बंद करायचे. त्याद्वारे आपण ही सायलेंट प्रोटेस्ट करत आहोत आणि म्हणून सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावे व 1 तास ह्या डिजिटल ब्लॅकआउट डेसाठी, प्रोटेस्टसाठी सहकार्य करावे. पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका. दे दे अपनी शांति दान, 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 दे दे अपनी शांति दान. पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका, पावनात्मा वरदायका.